आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान. बलात्कार प्रकरणावरती योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप. त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. मंत्र्यांनी लाच सोडली, आव्हाड भडकले. नराधम दत्ता गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. शिरूरमधल्या गुनाट गावातून मध्यरात्री 1:30 वाजता दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार, खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवला जाणार. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा. धनंजय मुंडेंचाच तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. ठाकरेंच्या शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवरील बैठकीला सुरुवात. पक्ष मजबूती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा. राज्याच्या अर्थसंकल्पामधील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा निशांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. राज्यात 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवरती गंडांतर. अमेरिकेमधील अपघात, यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदे यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा. त्यांना अखेर विजा मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं 14 दिवसांनंतर मिळाला विजा. नीलमची मृत्यूशी झुंज. उत्तराखंडमध्ये चमोली बद्रीनाथ हायवेवरती हिमकडा कोसळला. प्रचंड बर्फवृष्टी. ढिगाऱ्याखाली 57 मजूर अडकल्याची माहिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.